पंते आहेत, डॉक्टर आहेत, PhD आहेत, ज्यांनी या त्रिपिटकावर PhD केलेले आहेत, ज्यांनी डॉक्टरेट घेतलेले आहेत. अशा त्रिपिटकामधल्या कोणत्याही त्रिपिटक म्हणजे विशाल आहे, विनय पिटक असेल, अभिधम्म पिटक असेल, सुत्त पिटक असेल आणि त्याचे बरेचसे खंड आणि त्याचे बऱ्याचशा शाखा, याचं जे साहित्य आहे त्या संपूर्ण साहित्यामध्ये फक्त पेतवस्तू सोडता कोणत्याही प्रकारचा पुरावा किंवा ऐतिहासिक महत्त्व याचं नाही आहे. आता पेतवस्तू हा काही लोकांनी व्हॉट्सअपवर सांगितलं की पेतवस्तूचं उदाहरण दिलं, एक पेज टाकलं तर पेतवस्तूचं की त्याच्यामध्ये द्विपदानोत्सव झालेला आहे, पण त्याला ऐतिहासिक पुरावा नाही असं म्हणता येईल. कारण पेतवस्तू हा श्रीलंकेमध्ये लिहिला गेला आणि तो बुद्धांच्या निर्वाणानंतर बुद्धांच्या श्रीलंकेमध्ये जो सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र याला ज्यावेळेला श्रीलंकेला पाठवलं तेव्हा तिथे लंकेमध्ये बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार झाला आणि त्या माध्यमातून श्रीलंकेमध्ये चौथी ती धम्मसंगीती झाली जी त्यावेळचा श्रीलंकेचा राजा वट्टगामिनी अभय याने जी चौथी धम्मसंगीती केली त्याच्यामध्ये त्रिपिटक हे लिहिलं गेलं असं म्हणतात. पण सम्राट अशोकाच्या वेळेला आता मी मागच्याच आठवड्यात म्हटल्याप्रमाणे श्रीलंकेचा वट्टगामिनी अभय याने चौथी धम्मसंगीती केली, पण त्याच्या अगोदर सम्राट अशोकाने स्वतःच्या कारकिर्दीमध्ये तिसरी धम्मसंगीती पार पाडली आणि त्याचे अध्यक्ष होते मोगलीपुत्र तिस्सर. आणि ह्या मोगलीपुत्र तिस्सांनी या धम्मसंगीतीनंतर कथावस्तू हा महत्त्वाचा भाग लिहिला किंवा एक ग्रंथ लिहिला आणि तो त्रिपिटकावर भाष्य करतो किंवा अठ्ठकथा म्हणतात. म्हणजे अठ्ठकथा याचा अर्थ काय? अठ्ठ म्हणजे आठ नाहीत, अठ्ठ म्हणजे अर्थ. अठ्ठकथा अर्थकथा. जसं त्याच्यानंतरसुद्धा बऱ्याचशा लोकांनी बुद्धघोषाचार्यांनी ललित विस्तार लिहिला, पपंच सुयानी लिहिला. हे सगळं त्रिपिटकावर लिहिलेले भाष्य आहे किंवा त्याचं भाषांतर आहे किंवा तो अर्थ, त्रिपिटकाचा अर्थ प्रत्येकाने समजावून सांगितलेला तो अर्थ आहे, त्याला अठ्ठकथा असं म्हटलं जातं. पण आता विषय झाला की दीपदानोत्सव. तर ज्यावेळेला सम्राट अशोकाने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली किंवा बुद्ध धम्माप्रती स्वतःला वाहून घेतलं आणि त्यावेळेला त्याने तो समारोह केला होता आणि त्या समारोहामध्ये त्याने स्वतः त्या धम्माचं आचरण केलं, म्हणजे तो धम्मामध्ये समाविष्ट झाला आणि त्या धम्माचं चिवर घेतलं. आता काही जण म्हणतात सम्राट अशोकाने चिवर घेतलं नाही, पण चिवर घेतल्याशिवाय एवढा मोठा जो बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करणं शक्य नाही. आणि तो पूर्वीपासूनच म्हणजे सम्राट अशोक हे पूर्वीपासूनच बुद्ध धम्माच्या रस्त्यावर किंवा त्या पथावर चालणारे होते. पण आपल्याला असं सांगितलं जातं कलिंगाचं युद्ध झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन झालं, त्यांच्या मनाचं प्रवर्तन झालं आणि मग त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला, असं मुळीच नाही आहे. आता सम्राट अशोकांचं जर चरित्र आपण पाहिलं, जर वाघो आपटे असेल, पुई बापट असेल, अशा बऱ्याचशा जे इतिहासकार आहेत जे अशोकाचं चरित्र लिहितात, त्यांनी कुठेही असं सांगितलेलं नाही की सम्राट अशोक हा पूर्वी कलिंगाच्या युद्धामध्येच त्याचा विजय झाला आणि ती बरीचशी प्राणहानी झाली म्हणून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला, असं कुठेही सांगितलेलं नाही. एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे की कलिंगाचं युद्ध हे जसं युद्ध असतं, युद्धामध्ये प्राणहानी होते, हिंसा होते, म्हणून कुठला एक व्यक्ती त्या युद्धाला कंटाळून त्याचं जे परिणाम असतात त्याच्या स्वीकार करून, त्या परिणामांना स्वीकार करून बुद्ध धम्माकडे वळतो. ही प्राचीन काळापासूनची पद्धत आहे. कारण राजाचा धर्म काय असतो की राजाने राज्य करायचं, म्हणजे परकीय शत्रूला जिंकायचं, राज्याचा विस्तार करायचा, हा राजाचा धर्म असतो. त्यामुळं अशोकाचं एक कर्तव्य होतं, एक धर्म होता, राजाचा धर्म, म्हणून त्यांनी कलिंगाचं युद्ध करून तो कलिंग प्रांत आपल्या ताब्यात घेतला. आता तो विषय आहे की कलिंगाच्या युद्धानंतर किंवा जेव्हा सम्राट अशोकाने ह्या धम्मक्रांतीवर पाऊल ठेवलं, म्हणजे धम्मक्रांती जी केली तेव्हा तो जो उत्सव त्याने साजरा केला होता त्याच्यामध्ये त्यावेळेला काय एवढं मोठं सजावट करण्याचे किंवा रोषणाई करण्याचे एक साधन म्हणजे दीपच होते, दीपकच लावले जायचे. पण त्याने तो दीपदानोत्सव केलेला नाही, तो दीपोत्सव आहे. पण तो दीपोत्सव का केला तर त्यावेळेला रोषणाई आणि त्याचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की सम्राट अशोकाचं की भारताच्या अगदी दक्षिण टोकापासून ते
मंगोलियापर्यंत, म्हणजे अफगाणिस्तानच्या वरतीसुद्धा मंगोलियापर्यंत ज्यावेळेला त्यांनी बुद्ध धम्माच्या वाटेवर स्वतःला वाहून घेतलं आणि त्या 84,000 स्तूपांची विहारांची ज्यावेळेला निर्मिती झाली, तर त्या 84,000 ज्या काही वस्तू बांधल्या, ज्या काही वास्तू बांधल्या, जे काही स्तूप बांधले, जे चैत्य बांधले, जे विहार बांधले, ज्या लेण्या बांधल्या, त्या सर्वांचं म्हणजे त्याला बोलतात उद्घाटन किंवा त्या सर्वांचं ओपनिंग हे एका दिवशी एकाच रात्री झालेलं आहे. ही सगळ्यात मोठी विशिष्ट गोष्ट, ही सम्राट अशोकाच्या चरित्रामध्ये सगळ्यात विशिष्ट गोष्ट की जी काही 84,000 स्तूपांची वास्तूंची निर्मिती झाली, ती सर्व एकाच वेळेला त्याचं पूजन झालेलं आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट. आता सम्राट अशोकाने आपल्याला एका वेळेला तो दीपोत्सव केला, पण त्याने सारखा हा दीपोत्सव केला का? नाही केलेला. कारण तशा प्रकारची कोणतेही उदाहरणं ह्या त्रिपिटकामध्ये किंवा अशोकाच्या चरित्रामध्ये किंवा जगदीश काश्यप असतील, पुई बापट असतील, चिवी जोशी असतील, जोशी असतील किंवा आणखी धर्मानंद कोसंबी असतील, यांनीसुद्धा म्हणजे जे पाली भाषेचे अभ्यासक होते, देशमुख असतील, या सर्वांनी जे पाली भाषेचे अभ्यासक आहेत, आनंद कौशल्याने आहेत, राहुल संस्कृतायन आहेत, यापैकी कोणीही आत्तापर्यंत या दीपदानोत्सवाचा किंवा दीपोत्सवाचा उल्लेख कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा कुठल्याही आपल्या धम्माच्या पुस्तकामध्ये किंवा चरित्रामध्ये केलेला नाही आहे. तर हे जे काही ह्या ज्या तथाकथित गोष्टी आहेत त्या आपण सोडायला पाहिजेत. का सोडायला पाहिजेत? कारण तथागताने ज्यावेळेला संबोधी प्राप्त केली त्याच वेळेला त्याचं एक महत्त्वाचं घोषवाक्य आहे की अरे गृहदात्या, आता मी ह्या जंजाळातून सुटलो आहे. तर हा जंजाळ कुठला? पूर्वजन्माचं जंजाळ आणि पुनर्जन्माचं जंजाळ, याच्यातून मी आता पूर्णपणे मुक्त झालो आहे. माझा पूर्वजन्म नाही आणि याच्यापुढे आता माझा पुनर्जन्मसुद्धा होणार नाही. सगळ्यात मोठं भगवान बुद्धांच्या तोंडामध्ये घातलेलं हे वाक्य आहे. हे आपण सर्वांनी मनामध्ये ग्राह्य धरून ठेवायचं आहे, कायमचं लक्षात ठेवायचं आहे की स्वतः भगवान बुद्ध म्हणतो की हे गृहदात्या, मी आता तुझ्या तुझ्या जंजाळातून मुक्त झालो आहे. माझा पूर्वजन्म नाही आणि आता माझा पुनर्जन्मसुद्धा होणार नाही. केवढ्यात मोठं घोषवाक्य आहे. आता मी मुक्त झालेलो आहे, ह्या तुझ्या जन्मामरणाच्या फेऱ्यातून मी मुक्त झालेलो आहे. म्हणजे भगवान बुद्ध असे म्हणतात का की माझा पूर्वजन्म झाला होता, माझा पुनर्जन्म होणार आहे? भगवान बुद्धाने जे अर्हत पदाची प्राप्ती आहे ते स्वतःपर्यंत मर्यादित ठेवलेली नाही. त्यांनी असं सांगितलेलं आहे, जो कोणी विनयाच्या मार्गाने जातो, जो कोणी धम्माच्या मार्गाने जाईल, तो स्वतः अर्हत पदापर्यंत सिद्ध होईल, म्हणजे तो स्वतः अर्हत पदाला प्राप्त होईल. मग कोणताही सामान्य माणूस असो, कुठल्याही जाती धर्माचा, वर्णाचा, कुठल्याही संस्थेचा, कुठलाही राजा असो, राजापासून श्रेष्ठीपासून, सावकारापासून, अगदी जो झाडू कामगार आहे किंवा जो लाचार आहे, दीन आहे, दयाळू आहे, दलित आहे, पददलित आहे, बहुजन आहे, ह्या प्रत्येकाला अर्हत पदाचा सन्मान देणारा, सगळ्यात मोठा अधिकार देणारा हा एकमेव तथागत भगवान बुद्ध हा एकमेव महान क्रांतिकारक ठरतो. कारण त्याने स्वतःजवळ काही राखून ठेवलेलं नाही. म्हणून भगवान बुद्ध असं सांगतात की माझ्या धम्मातलं मी कोणत्याही प्रकारचं माझ्याकडे राखून ठेवलेलं नाही. म्हणजे ते आनंदाला एका गाथेमध्ये सांगतात की हे आनंदा, आत्तापर्यंत मी जो संदेश दिलेला आहे, मी जे काही तुला सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जास्त कमी काहीच ठेवलेलं नाही. मी जे काय आहे ते सढळ हाताने तुम्हाला दिलेलं आहे. मी काहीच लपवून ठेवलेलं नाही. हा धम्म जो मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये जे काही आहे, खरं आहे, जे सत्य आहे, ते तुम्हाला मी उघडपणे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मी कसल्याही प्रकारचा राग, रोष, द्वेष, आत्मक्लेशाची भावना ठेवलेली नाही. मी जे काही सत्य आहे ते सर्व तुम्हाला उलगडून सांगितलेलं आहे. आता हा विषय झाला, एक वेगळा विषय झाला, कारण दीपोत्सवाचा मी विषय तुम्हाला सांगितला. पण असाच एक मार्मिक उदाहरण मी तुम्हाला देतो आणि ते ह्या विषयाला अगदी अनुसरून आहे. कारण काय तर भगवान बुद्धांच्या निर्वाणाच्या नंतर जे काही धम्मामध्ये परिवर्तन झाले त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो. आता चिंतामण वैजनाथ राजवाडे
यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराजे गायकवाड यांनी एक योजना आणली की पाली साहित्याचा विकास आणि जे भगवान बुद्धांचे साहित्य आहे त्याचा प्रचार आणि पण ते प्रकाशित करून त्यासाठी त्यांनी 2 लाखाचं अनुदान ठेवलं आणि त्या जे काही आत्तापर्यंत आपल्याला जी पुस्तकं राजवाडे असतील, जगदीश काश्यप असतील, धर्मानंद कोसंबे असतील आणि आत्ता शेवटच्या पिढीपर्यंत महाशय मोरे साहेब असतील यांच्यापर्यंत ती बडोद्याचे महाराज राजे गायकवाड हे स्वतः बुद्ध धम्माला मानणारे होते, बुद्ध चरित्राला मानणारे होते. म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखालून केळुसकर गुरुजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याच्यानंतर चिवी राजवाडे असतील, पुवी बापट असतील, चिंतामणी विनायक जोशी असतील, लालमणी जोशी असतील, हे सगळे पाली भाषेचे मोठमोठे अभ्यासक तयार झाले आणि पाली भाषेला तो एक मोठा दर्जा देण्यात आला. त्या सयाजीराव गायकवाडांसाठी आपण एकदा साधुवाद द्यायचा आहे, कारण हे सगळ्यात मोठं काम त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी करून ठेवलेलं आहे. सयाजीराजे गायकवाड, महाराज सयाजीराजे गायकवाड. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपल्याला जो संविधान मिळालं भारताला आणि जो मोठा धम्म दिला बाबासाहेबांनी, हे कुठेतरी एक सयाजीराव गायकवाडांचं एक फार मोठं कार्य आहे. त्यांच्याच विचारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि त्यांच्याच विचारातून इतर अनेक पाली भाषेचे अभ्यासक शिकले आणि हा धम्म आपल्यापर्यंत आला. तर एक दिग्निकाय हे चिंतामण वैजनाथ राजवाडे ब्राह्मण मनुष्य होता आणि त्यांनी त्याच माध्यमातून सयाजीराव गायकवाडांनी जी अनुदान दिलं होतं 2 लाखाचं, त्याच्यातून ज्या पुस्तकांची निर्मिती झाली तो महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे दिग्निकाय. आणि हा दिग्निकाय म्हणजे जे त्रिपिटक आहे त्याच्यातले सुत्त निपात असतील, खुद्दक निकाय असेल, अनुत्तर निकाय असेल, मज्जिम निकाय यासारखे जे ग्रंथ आहेत, जे उपपुस्तकं आहेत, म्हणजे विनयपिटक असेल, अभिधम्म पिटक असेल आणि सुत्तपिटक. तर सुत्तपिटकातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो दिग्निकाय आहे. आणि आता जो विषय मी तुम्हाला सांगणार तो याच विषयाच्या अनुषंगाने सांगतो आहे की ज्या वेळेला दिग्निकायाचं निर्मिती झाली, दिग्निकायचं पुस्तक तयार झालं, त्यावेळेला चिंतामण वैजनाथ राजवाडेने त्याचे 3 भाग केले. म्हणजे ज्यावेळेला त्याने दुसरा भाग लिहायला घेतला त्याच्यात त्यांचं निधन झालं, कारण त्यांना कॅन्सर झाला होता आणि वयाच्या 31व्या वर्षी या महान पाली अभ्यासकाचं निधन झालं. आणि मग तिसरा भाग तो पुढे महाशय मोरेंनी प्रस्थापित करून ग्रंथात करून तो रूपांतरित करून त्याचं भाषांतर केलं. पण या दिग्निकायाच्या दुसऱ्या भागाला महत्त्व असं की त्याची प्रस्तावना ही स्वतः चिंतामण विनायक जोशी यांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर महाशय मोरेंनी त्याची शेवटची दुसऱ्या आवृत्ती जी निघाली 2013मध्ये त्याची प्रस्तावना महाशय मोरे यांनी केलेली आहे. आणि हा दिग्निकाय आपण सर्वांनी वाचलं पाहिजे की दिग्निकायामध्ये 14, 15, 16 आता 14वं जे सुत्त आहे ते महापदान सुत्त आहे, 15वं जे सुत्त आहे ते महासुदर्शन सुत्त आहे आणि 16वं जे सुत्त आहे 16वं सुत्त आहे ते महापरिनिब्बाण सुत्त आहे. तर ह्या महापरिनिब्बाण सुत्ताच्या आधी महासुदर्शन सुत्त आणि त्याच्या आधी महापदान सुत्त हे वाचणं फार महत्त्वाचं आहे. कारण ह्या महापदान सुत्तामध्येच नेहमीप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की आणि आनंद म्हणजे भगवान बुद्धांचे प्रत्येक जे सुत्त आहेत त्याच्या अगोदर आनंदाची प्रस्तावना आहे. म्हणजे आनंद असा म्हणतो, असे मी ऐकले आहे, एवम मे सुतं, म्हणजे मी असे ऐकले आहे. तर आनंदाच्या तोंडी ती प्रस्तावना प्रत्येक सुत्तामध्ये घातलेली गेलेली आहे. आणि आनंद असे म्हणतात की असे मी ऐकले आहे. एके दिवशी मी विषयाला सुरुवात करतो. एके दिवशी जो संघ होता, भिक्खू संघ होता, तो भिक्षाटन करून आला आणि त्यांनी भिक्षाटनामध्ये जे काही अन्न आणलं होतं ते खाल्लं आणि त्यांच्यानंतर ते विहारामध्ये गेले आणि ते विहारामध्ये चर्चा करत असताना त्यांच्या वाणीमधून किंवा त्यांच्या बोलीमधून असा विषय निघाला की भगवान बुद्ध किती श्रेष्ठ आहेत, तर त्यांचा पुनर्जन्म झाला असेल का, त्यांचा पूर्वजन्म झाला असेल का, त्यांचा पुनर्जन्म होणार आहे का. आणि हे असं म्हणतात की भगवान बुद्धांनी त्यांच्या विमल चक्षुवाणी किंवा श्रोतापन्न दृष्टीने चित्ताने त्यांनी ते ऐकलं. म्हणजे बरेचसे काही विषय आहेत ते भगवान बुद्धांच्या चरित्रामध्ये घातले गेले आहेत. तर त्या महापदान सुत्तामध्ये भगवान बुद्ध त्या भिक्खूंचं सगळं जे काय त्यांची संवाद चालू असतात ते आपल्या चक्षुने ऐकतात. म्हणजे त्यांना ते असं एक शक्ती होता असं आपण त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे. मग भगवान बुद्ध त्यांच्याकडे जातात. मग ते सगळा भिक्षुगण खाली बसतो आणि नेहमीप्रमाणे त्यांना वंदन करून त्यांना असं विचारतो की भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खू
की तुमच्यामध्ये काय संवाद चालू आहे. तर ते भिक्खूगण म्हणतात की भगवान, आमचा असा विषय चालू आहे की आपण जसे अर्हत आहात तर आपला पूर्वजन्म झाला होता का. तर भगवान म्हणतात हो, की माझा पूर्वजन्म झाला होता, पण माझा पूर्वजन्म असा झाला होता की मग तिथून त्या सुत्ताची सुरुवात होते. फार सुंदर सुत्त आहे, प्रत्येकाने वाचलं पाहिजे. दीघनिकायामध्ये 14वं सुत्त महापदान सुत्त, आणि ते पुस्तक कांबळे साहेबांकडे उपलब्ध आहे. ते आपण वाचलं पाहिजे, कारण हे जे की जंजाळ आहे, हे जंजाळाची उत्पत्ती कशी झाली, त्याच्यामागे काय काय कारणं झाली, या सर्वांचं त्याच्यामध्ये पूर्णपणे सारांश दिलेला आहे. की महापदान सुत्तामध्ये भगवान बुद्ध सांगतात की याच्या अगोदर 91व्या कल्पामध्ये विपश्यी भगवान बुद्ध याचा जन्म झाला होता. काय म्हणतो मी, 91व्या कल्पामध्ये विपश्यी भगवान बुद्ध याचा जन्म झाला होता. आणि त्याचा जो जन्म झाला त्याच्यामध्ये त्याने संपूर्ण ते भगवान बुद्धांच्या तोंडामध्ये ते घातलेलं आहे. भगवान बुद्ध सांगतात की विपश्यी बुद्ध होऊन गेला 91व्या कल्पामध्ये, आणि त्याच्यानंतर भद्रकल्पामध्ये मी आणि माझ्या अगोदर सिखी, कोणागमन, आणि शेवटी काश्यप, आणि काश्यपाच्या नंतर मी भगवान बुद्ध, गौतम भगवान बुद्ध. म्हणजे माझं गोत्र हे गौतम आहे, माझं कुळ हे आदित्य कुळ म्हणजे सूर्यकुळ, आदित्य कुळ, आणि माझं गोत्र गौतम आहे. माझं नाव सिद्धार्थ होतं आणि मी भगवान बुद्ध झालो. पण माझ्या अगोदर भगवान काश्यप झाले, त्याच्या अगोदर कोणागमन, ककुसंद, आणि असे बरेचसे 7 बुद्ध त्यांनी सांगितलेले आहेत. आणि तो पहिला जो भगवान बुद्ध झाला तो विपश्यी भगवान बुद्ध हा ज्या राजाच्या पोटी जन्माला आला, म्हणजे त्याची स्टोरी त्यांनी सांगितलेली आहे. भगवान बुद्धाने ते सुत्त संपूर्ण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की ज्याप्रमाणे माझा जन्म झाला 10 वर्ष 10 महिन्यांचा पूर्ण गर्भधारणा झाल्यानंतर माझ्या आईला पूर्ण 10 महिन्यांचा पूर्ण कालावधी घेऊन माझ्या आईने मला जन्म दिला. आणि मग ज्या प्रकारचे माझ्या जीवनामध्ये ज्या घटना घडल्या की मी जन्मताच चाललो, 7 पावलं टाकली, त्याचप्रमाणे त्यावेळेला विपश्यी बुद्धसुद्धा 7 पावलं चालले. म्हणजे तो असं त्यांनी सांगितलेलं की हे बुद्धाचे जे नियम आहेत, बुद्धत्व प्राप्तीसाठी, बुद्धाच्या जन्मासाठी जे नियम आहेत, जो काही कालखंड लागतो, आणि ती बुद्धाला गर्भामध्ये धारण करणारी जी माता असते, तिचे जे गुणधर्म असतात, म्हणजे ती कामविलोपापासून अलिप्त असते, ती स्वतःचं वेगळं विश्वामध्ये जगत असते, ती फार मोठ्या नयनरम्य वातावरणामध्ये जगत असते, ती फार कलाकौशल्याने वृद्धिंगत असते, ती फार विनयशील असते. असे संपूर्ण गुण जे भगवान बुद्धांचं आपल्याला ज्याप्रमाणे चरित्र सांगितलेलं गेलं आहे, भगवान बुद्धांच्या जन्माच्या पूर्वी जे चरित्र लिहिलेलं गेलेलं आहे, तेच चरित्र महापदान सुत्तामध्ये भगवान बुद्ध त्या विपश्यी बुद्धाचं सांगतात. आणि मग जसं भगवान बुद्धाने त्यांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे तो ब्रह्मा सहपती उपस्थित झाला, त्याप्रमाणे विपश्यी बुद्ध ज्यावेळेला संबोधी प्राप्त झाले विपश्यी बुद्धाला, त्यावेळेसुद्धा तसा तो ब्रह्मा सहपती उपस्थित झाला. ज्याप्रमाणे त्याने मला सांगितलं की तू संबोधी प्राप्त करून आता संबुद्ध झालेला आहेस, त्यामुळं तू स्वतःचा विचार करू नको. कारण बुद्धांना एक वेळा असं झालं होतं की मी हा धम्म जो प्राप्त केलेला आहे, हे जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ते त्यांना एक मार त्याच्यावर तो परत मार बुद्धांना त्यांच्या डोक्यावर धारण झाला. आणि तो सांगतो बुद्धांना की तू हा धम्माचा प्रसार करू नको, ते तुझ्यापर्यंत ठेव. मग ते ब्रह्मा सहपती, आता हा ब्रह्मा सहपती आपल्या जो पालीच्या विभागामध्ये किंवा पालीच्या अभ्यासामध्ये, पाली विभागामध्ये, त्रिपिटकामध्ये जो हा ब्रह्मा सहपती दाखवलेला आहे, तो हा ब्रह्मा सहपती कोण आहे, किंवा हा देव ही व्याख्या काय आहे. तर त्यावेळेला जे देव ही व्याख्या समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. हा विषय वेगळा आहे, पण त्या महापदान सुत्तामध्ये ॲज इट इज बुद्धांच्या जन्माच्या वेळेला जे झालं ते जसं तसं त्यावेळेला विपश्यी बुद्ध आणि बुद्धाचपर्यंत झालं. म्हणजे बुद्धांच्या जन्मापर्यंत 7 बुद्ध अगोदर होऊन गेले असे स्वतः भगवान बुद्ध म्हणतात. आणि मग पण भगवान बुद्धांनी लगेचच 7व्या दिवसापासून धम्माच्या प्रसाराला सुरुवात केली, आणि मग त्याने ते धम्मचक्र प्रवर्तन केलं. पण विपश्यी बुद्ध जो झाला त्याने 7 वर्ष 7 महिने आणि 7व्या दिवशी धम्मप्रसाराला सुरुवात केली. आणि जसं बुद्धाने
पंचौकीय भिक्खूंना धम्मदेशना दिली किंवा धम्मचक्र प्रवर्तन केलं, तसं त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन कुठल्याही संघास किंवा कुठल्याही पंचौकीय भिक्खूंना केलं नव्हतं. त्यांनी काय केलं, स्वतःच्याच राज्यामध्ये येऊन स्वतःच्याच भावाला, ज्येष्ठ बंधूला आणि कनिष्ठ बंधूला त्या द्वारपालाकडे निरोप दिला की तू जा आणि त्यांना सांग की तुमचा विपश्यी बुद्ध, तुमच्या घराण्यातला विपश्यी बुद्ध आलेला आहे आणि त्याने तुम्हाला धम्म देण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि मग ते दोघे बंधू त्याच्याकडे जातात आणि मग ते धम्मदीक्षा त्याच्याकडून धम्माचं ज्ञान घेतात. आणि मग त्याच्याही काही वर्षांनी मग तो जेव्हा जात असतो तेव्हा पुन्हा ब्रह्मा सहपती उत्पन्न होतो की हे बुद्धा, तुझ्या धम्माचा ऱ्हास होणार आहे, तर हा धम्म, ही वाणी तू 1 ते 1800 महासंघिक म्हणजे भिक्खू संघ जाणार आहे, ज्यांनी तांबडे वस्त्र म्हणजे भगवे वस्त्र परिधान केलेले आहेत, त्यांनी जटा कापून त्यांच्या केशवपन करून ते स्वतःला सिद्ध करत आहेत. मग त्या 1800 भंतेंना किंवा 1800 भिक्खूंना तू जाऊन तो धम्म सांग. आणि मग तो जाऊन त्या विपश्यी बुद्ध तो जाऊन तिथे त्या 1800 भिक्खूंना आपला धम्म सांगतो. म्हणजे तथागतांच्या चरित्रातील जो वर्णन आहे तोच चरित्राचं वर्णन सेम विपश्यी बुद्धाच्या चरित्रामध्ये आहे. पण त्याच्या अगोदर 7 बुद्धांची उत्पत्ती झाली आणि मग शेवटी परिशिष्टामध्ये हे सर्व लेखक आहेत, म्हणजे चि.वी. राजवाडे असतील, महाशय मोरे असतील, चि.वी. जोशी असतील आणि लालमणी जोशी असतील, या सर्वांचं परिशिष्टामध्ये सगळ्यात मोठं महत्त्वाचं जे उपदेश आहे तो असा आहे की भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर असं झालं की भगवान बुद्धांचा धम्म, भगवान बुद्धांनी जी शिक्षा दिली होती त्याचा सगळ्यात जास्त प्रसार आणि प्रचार झाला. त्यावेळेला असं झालं की भगवान बुद्धांचं ज्यावेळेला निर्वाण झालं त्यावेळेला हा धम्म जो भगवान बुद्धांनी दिला होता तो धम्म टिकवणं गरजेचं होतं. आणि हा भगवान बुद्धांचा जो धम्म होता तो राजांपासून, श्रेष्ठींपासून, सावकारांपासून अगदी शेतकरी या व्यक्तीपर्यंत तो पोचला. कारण ते पोचवण्याचं काम भगवान बुद्धांनी केलं. त्यांच्या धम्मामध्ये त्यांनी जो धम्म दिला तो सगळ्यांना दिला. एवढंच की त्या धम्माला राजाश्रय मिळाला. तर हा राजाश्रय शेवटपर्यंत टिकून राहावं आणि ही जी भगवान बुद्धाची वाणी जी आपल्यापर्यंत आलेली आहे ती टिकून राहिली पाहिजे. मी नाही सांगत आहे, हे सगळे मोठे मोठे अभ्यासक त्या परिशिष्टामध्ये सांगतात की ही वाणी टिकावी म्हणून ह्या भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मांचा इतिहास रचला गेला. कारण त्रिपिटकामध्ये फक्त हे महापदान सुत्त सोडून कोणत्याही सुत्तामध्ये भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माविषयीचा इतिहास सांगितलेला नाही आहे. म्हणजे हे महापदान सुत्त आहे हे भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर ज्यावेळेला सम्राट अशोकाने धम्मसंगीती केली, म्हणजे सम्राट अशोकाच्या वेळेला कुकुसंद नावाचा जो बुद्ध होता त्याच्या स्तूपाच्या पूजेसाठी सम्राट अशोक गेला. इथपर्यंत ती जी धारणा होती ती धारणा तिथपर्यंत आली होती. म्हणजे भगवान बुद्ध सम्राट अशोक कुकुसंदाच्या स्तूपाच्या पूजा अर्चेसाठी गेला असं त्या अशोकाच्या चरित्रामध्ये तिथपर्यंत झालेलं आहे. पण हे 7 बुद्ध जे होऊन गेले त्यांना कोणताही ऐतिहासिक पुरावा त्रिपिटकामध्ये हे महापदान सुत्त सोडल्याशिवाय कुठेही सापडत नाही. आता त्रिपिटक म्हणजे काय की भगवान बुद्धांचं चरित्र त्रिपिटकामध्ये आपल्याला सापडतं. म्हणजे सुत्तपिटकामध्ये निब्बाणसूत असेल, निदानकथा असेल किंवा पबज्जासूत असेल, राहुलवाद सुत्त असेल आणि धम्मसंगिनी सुत्त असेल. फक्त या सुत्तांमध्ये भगवान बुद्धांच्या जन्माचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे त्यांच्या लहानपणापासून ते त्यांच्या अर्हतपदापर्यंतचा संपूर्ण इतिहास या सुत्तांमध्ये आहे. पण त्यांच्या पूर्वजन्माचा आणि पुनर्जन्माचा इतिहास कोणत्याही पाली त्रिपिटकामध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये दिलेला नाही. तो ह्या त्रिपिटकाव्यतिरिक्त जे काही पुस्तकं, जे काही ग्रंथ छापले गेले, ज्या ग्रंथांची निर्मिती झाली फक्त त्यांच्यामध्येच ह्या बुद्धाच्या पूर्वजन्माचा आणि पुनर्जन्माचा उल्लेख केलेला आहे. तर असं झालं की भगवान बुद्धाच्या निर्वाणाच्या नंतर हा धम्म बऱ्याच प्रकारात प्रकाशित झाला आणि तो प्रचार प्रसार होऊ लागला. म्हणून बुद्धाची जी शिकवण आहे, हा धम्म आहे, तो लवकरात लवकर नष्ट होऊ नये म्हणून त्याला कुठल्या तरी एका चमत्कारिक गोष्टीमध्ये अडकवून हे पूर्वजन्म की भगवान बुद्ध हा आत्ताच झालेला नाही, तर जर आत्ताच झाला तर तो लवकर नष्ट होईल, त्याचा धम्म लवकर नष्ट होईल. म्हणून हा बुद्ध अगोदरसुद्धा बुद्ध होता
म्हणून त्यावेळेला 7 बुद्धांची रचना केली गेली आणि त्याच्यानंतर सम्राट अशोकाच्यापर्यंत त्याच्यामध्ये 24 बुद्धांची निर्मिती झाली. जसं आपल्याला सांगितलं जातं की आता मैत्रेय बुद्ध हा येणारा बुद्ध आहे, कोणताही पुरावा नाही, आपलं फक्त आपल्याला सांगितलं जातं. त्रिपिटकामध्ये कोणत्याही प्रकारचा पूर्वजन्म पुनर्जन्म हा फक्त हे महापदान सुत्त सोडता. आणि मग त्याच्यामध्ये सेनाट जो फ्रेंच विद्वान आहे, फ्रेंच पंडित आहे सेनाट, जो फार मोठा अध्यात्माचा पंडित आहे, जो सामाजिक विषयांवर राजकीय विषयांवर बोलतो, तो ह्या पाली त्रिपिटकाचा अभ्यासक आहे. ओल्डनबर्ग हा युरोपियन माणूस पाली त्रिपिटकाचा अभ्यासक आहे, त्यांनी पाली त्रिपिटकाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. सेनाट, ओल्डनबर्ग, परत तुमचा मिस्टर अँड मिसेस रिच डेव्हिस यांनी तर संपूर्ण पाली त्रिपिटक इंग्रजीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. आणि आत्ता जे आपल्याला त्रिपिटक उपलब्ध आहे ते कोणामुळे उपलब्ध आहे माहिती आहे का तुम्हाला? जो इयन सॅंग या भारत देशामध्ये येऊन गेला चीनमधून, आणि त्याने जाऊन तिथे स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं आणि ते आत्मचरित्र त्यांनी त्याच्या भाषेत लिहिलं. पण तो जेव्हा ह्या भारतामध्ये आला होता त्यावेळेला हा पाली त्रिपिटक संपूर्णपणे संस्कृतमध्ये लिहिला गेला होता. कारण जी प्रतिक्रांती झाली होती त्या प्रतिक्रांतीमध्ये हे संपूर्ण जो धम्म होता तथागतांचा तो त्याचं विष करून टाकण्यात आलं होतं की त्यामध्ये बऱ्याचशा अशा घाणेरडा प्रचार त्याचा झाला आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या झाल्या आणि म्हणून ती धम्मसंगीती वेळोवेळी होत गेल्या आणि ती वाणी बुद्धांची ती अशी चाळणी लावून ती छानली गेली, ती गाळली गेली आणि तो धम्म जो आपल्यापर्यंत आलेला आहे तो हा युएन सॅंगचं स्वतःचं चरित्र तिथे जाऊन चिनी भाषेत लिहितो. आणि त्या युएन सॅंगचं चरित्र, फाहियानचं चरित्र, इत्सिंगचं जे चरित्र आहे हे त्या ह्या इंग्रज अभ्यासकांनी अभ्यासलं आणि त्यांच्यातून हा धम्म परत आपल्या भूमीतून परत आलेला आहे. जसं आपल्याला सांगितलं की म्यानमारमधून बर्मामधून हा धम्म परत आला, तसंच हा चीनमधून जे आपल्याला आताचं पाली त्रिपिटक उपलब्ध आहे ते आपल्याला युएन सॅंग यांनी जे स्वतःचं चरित्र लिहिलं त्याच्यामधून हा पाली त्रिपिटक आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे आताचं जे आपण पुरावे सांगतो त्रिपिटकाचे हे युएन सॅंगने लिहिलेल्या पाली त्रिपिटकातून. आणि हे पाली त्रिपिटक जेव्हा पालीमधून ही पाली नष्ट करण्यात आली तेव्हा इथे ज्यावेळेला संस्कृत भाषेचं साम्राज्य आलं, पण असं आपल्याला सांगितलं जातं की ही भूमी वैदिक भूमी आहे, पण ही भूमी कधीही वैदिक भूमी नव्हती, ही श्रमण भूमी होती. श्रमण संस्कृती इथे नांदत होती. अगदी मोहनजोदडो असेल, हडप्पा असेल, सिंधू संस्कृती असेल, ह्या संपूर्ण संस्कृती ही श्रमण संस्कृती होती, ही वैदिक संस्कृती कधीच नव्हती. म्हणून लालमणी जोशी म्हणतात की भगवान बुद्धांच्या निर्वाणापर्यंत कोणत्याही प्रकारचं उपनिषद लिहिलं गेलं नव्हतं, असं लालमणी जोशी. आता लालमणी जोशी कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? होते सगळ्यात मोठे संस्कृतचे अभ्यासक, ज्याने संपूर्ण वेदांचा अभ्यास केला, रामायण महाभारत संपूर्ण पुस्तकांचा अभ्यास केला. म्हणजे भारतातले सगळ्यात मोठे पालीचे अभ्यासक, वेदांचे अभ्यासक, उपनिषदांचे अभ्यासक हे लालमणी जोशी. हे आपले त्यांना श्रेष्ठतेचा दर्जा दिला जातो. ह्या त्रिपिटकाचा सगळ्यात मोठे अभ्यासक लालमणी जोशी यांनी सांगितलेलं आहे की ह्या संपूर्ण बुद्धाच्या निर्वाणापर्यंत कुठलाही उपनिषद लिहिलं गेलं नव्हतं. म्हणून ह्या प्रकारच्या गोष्टी ज्या आपल्या धम्मामध्ये घुसवलेल्या आहेत, जसं महापदान सुत्ताची निर्मिती झालेली आहे, त्याच्याचे बऱ्याचशा पंडितांनी बऱ्याचशा विद्वानांनी सांगितलेलं आहे की हे महापदान सुत्त हे भगवान बुद्धांना पूर्वजन्मामध्ये अडकवून ठेवण्यासाठी आणि हे चमत्कार बुद्धांना एक चमत्कारी पुरुष म्हणून सिद्ध करण्यासाठी हे त्याच्यामध्ये घातलं गेलं. पण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी ते दिग्नायकामध्ये टाकलेलं आहे. म्हणून असं बरेचसे काही भाग आहेत जे या पाली त्रिपिटकामध्ये स्वतःच्या भगवान बुद्धांच्या तोंडी घालून ते वधवून घेतलेले आहेत. म्हणून हे वाचणं गरजेचं आहे आणि आपण जर वाचणार तर ते आपल्याला कळतं. म्हणून आपण जगदीश काश्यप असतील, अनागरिक धम्मपाल असतील आणि त्याच्यामध्ये तर ते सांगतात की धर्मानंद कोसंबी यांचं जे गुजरातीमध्ये पुस्तक आहे भगवान बुद्धना 50 धर्मसंवादो, हा पुस्तक भाऊ सारूच आहे. म्हणजे पुस्तक खूप छान आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माशे मोरे साहेब त्याच्यापासून शिकतात. भगवान बुद्धना 50 धर्मसंवादो हे पुस्तक फार छान आहे, ते आपण वाचलं पाहिजे. आणि हे का वाचलं पाहिजे की त्याच्यामध्ये जे काही घातले गेलेलं आहे, जे काही भगवान बुद्धांच्या तोंडी जी काही वचनं घातलेली गेलेली आहेत ती आपल्याला त्याच्यामध्ये कळतात. म्हणून आपण सर्वांनी ह्या पाली त्रिपिटकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. दिग्निकाय, मच्छिम निकाय, अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय, मज्जिम निकाय हे सर्व वाचले पाहिजेत. कारण बरेचसं आपल्याला याच्यामधून माहिती मिळते. तर या ठिकाणी मला वेळ दिलात आणि माझं 2 शब्द ऐकलेत
तर सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. वेळ झालेला आहे. एक सांगतो, आपले धम्मबंधू आणि आपल्या बुद्धस्तूपाच्या पुनर्स्थापनेसाठी सतत गेले 15 वर्ष आपला संपूर्ण व्यवसाय सांभाळून किंवा आपली नोकरी सांभाळून करणारे आपले हरेश गायकवाड यांच्या मातोश्री दिनांक 31/10/2024 रोजी वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांच्यासाठी आपण 2 मिनटं या ठिकाणी स्तब्ध उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. अन्य कोणाचे काही नातेवाईक असतील त्यांच्याप्रतीही आपण या